हळदीमध्ये तणनाशक फवारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीच्या पानावरती तपकिरी डाग दिसून पिवळेपणा आणि सुकलेली पानं दिसत आहे. मित्रांनो, काही शेतकऱ्यांची हळद जेव्हा कोंब अवस्थेमध्ये असेल किंवा थोडीफार निघून आली असेल, त्यांनी जर काय ग्लायफोसेट 41% हे तणनाशक फवारलं असेल तर त्यांच्या पण हळदीचे पानं अशा प्रकारचे झालं असेल. तर त्यामध्ये घाबरण्याची काही गोष्ट नाही. आपण त्याच्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इलाज सांगू, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लायफोसेट 41% हे सिस्टमॅटिक नॉन हर्बिसाइड असल्यामुळे हे पानांद्वारे शोषले जाते. पानांद्वारे शोषल्या गेल्यामुळे ते झाडाच्या वाढीपर्यंत जाऊन तिथं झाडाची प्रक्रिया थांबवते. त्यानंतर झाडाची वाढ होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लायफोसेट 41% याच्यावरती अजून प्रूव्ह झालेला अँटीडोट नाही. म्हणून एकदा का तुमचं पान पिवळं झालं तर ते परत हिरवं होत नाही. परंतु याच्यावरती आपण काही प्रॅक्टिकली एक्झाम्पल गेलेले आहे की ज्यामुळे तुमचं नंतरचं येणारं पान हे तुमचं हिरवं येते, ते निरोगी येते. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला प्रति मिलीसाठी 40 मिली IPL कंपनीचे 5G किंवा वेल ॲग्रो कंपनीचं मेगाफॉल घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच एक उच्च दर्जाचा आपल्याला समुद्री शेवाळ्या, ज्यामध्ये आपण वेल ॲग्रो कंपनीचं MC एक्स्ट्रा प्रति 15 लिटर पंपासाठी 25 ते 30 ग्राम घेऊ शकतो. हे फवारल्यामुळे तुमचं जे पान खराब झालेलं आहे ते तर चांगलं होणार नाही, पण नंतर येणारं पान जे आहे ते तुमचं नक्कीच हिरवगार निघेल आणि तुमच्या मुळा ज्या स्ट्रेसमध्ये गेलेल्या आहेत त्या सुद्धा बाहेर निघतील. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्याचे पानं असे खराब झालेले आहेत त्यांच्याकडे जर का पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी ड्रीपद्वारे किंवा ठिबकनी पाणी सोडावं, जेणेकरून त्या औषधीचा जे प्रमाण आहे ते कमी होत असते. मित्रांनो, अशाच माहितीसाठी मी माझा नंबर देतो, मला कधी पण तुम्ही कॉल करू शकतात आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.